नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो बघा, आज आपण एक जबरदस्त टॉपिक जो आहे तो कव्हर करणार आहोत. स्पर्धा परीक्षा कोणतीही राहू द्या, मग ती एमपीएससी राहू द्या, तलाठी राहू द्या, पोलीस भरती राहू द्या, आजचा जो आपला टॉपिक राहणार आहे याला प्रश्न राहते म्हणजे राहते. तुम्हाला व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या राज्यात किती आहे, किंवा करंट अफेअरमध्ये सुद्धा बघा नवीन नवीन व्याघ्र प्रकल्प जे आहे ते येत असतात. तर ते आपल्याला कव्हर करून ठेवणं खूप आवश्यक राहते. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघा हाच टॉपिक कव्हर करणार आहे की व्याघ्र प्रकल्पाचा एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. मग ते करंट राहू द्या, स्टॅटिक राहू द्या, किंवा त्याच्या संबंधी कोणताही डाटा जर राहिला तर प्रश्न आपला जाणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ जर कंटिन्यू करत राहिले तर तुम्हाला एक गोष्ट रिअलाइज होईल का व्याघ्र प्रकल्पावर कसाही प्रश्न आला तर जवळपास तो आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि कोणीही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे आमचे येते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला इझिली उपलब्ध होईल. चला मित्रांनो, आज कव्हर करूया आपण महाराष्ट्र आणि भारतातले व्याघ्र प्रकल्प. करंट आणि स्टॅटिक दोन्हीमध्ये आपण त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्लिअर आहे? बघा, हा विचारताना बघा रे प्रश्न तुम्हाला दोन्ही प्रकारे जे प्रश्न कव्हर होते. एक तर तुम्हाला स्टॅटिक मधून प्रश्न येतात, पुन्हा करंट मध्ये सुद्धा जे आहे व्याघ्र प्रकल्पाचे प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी विचारले जात असतात. बघा, पहिल्यांदा सर्वात पहिले बघा वर्ष होतं 1972. 1972 पर्यंत आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी सिंह होता. सरकारने बघा 1972 ला राष्ट्रीय प्राणी जो सिंह होता त्याला बदलवलं आणि वाघाची निवड केली आहे. पण तो कोणता म्हटलं तर रॉयल बेंगॉल टायगर. आपला जो राष्ट्रीय प्राणी बनला 1972 ला तो आहे रॉयल बेंगॉल टायगर. याची निवड करण्यात आलेली आहे. एकच देश आहे का? तर नाही, असे 3 देश आहे मित्रांनो ज्याचा राष्ट्रीय प्राणी वाघ राहणार आहे. 3 देश कोणते कोणते बघा. पहिला होता भारत, दुसरा आहे मलेशिया आणि तिसरा म्हटलं तर बांगलादेश. 3 देश जे आपण म्हटलं लक्षात ठेवायचं आहे. भारत, मलेशिया आणि बांगलादेश या 3 देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ राहणार आहे. तो वाघ म्हणजे कोणता म्हटलं तर रॉयल बेंगॉल टायगर, ज्याचं वैज्ञानिक नाव बघा रे पॅन्थेरा टायग्रिस. पॅन्थेरा टायग्रिस जे आहे वाघाचं वैज्ञानिक नाव. सिंहचा पॅन्थेरा लिओ राहते. त्यानंतर जर आपला बिबट्याला पॅन्थेरा पार्डूस म्हणतो आपण, त्याला बिबट्याला पॅन्थेरा पार्डूस. इथे बघा वाघाचं जे सायंटिफिक नाव आहे ते आहे पॅन्थेरा टायग्रिस. पुढे बघा, सरकारने वाघाचं जे महत्व आहे पर्यावरणात ते जे आपलं राहिलं पाहिजे त्याचं महत्व प्रगट करण्यासाठी बघा आपल्या अन्न साखळीत जे काही वाघाचं महत्व आहे त्यामुळे वाघाचं संरक्षण करण्यासाठी एक प्रोजेक्ट सुरू केला आहे रे, प्रोजेक्ट टायगर. बघा तो सुरू झालेला आहे 1 एप्रिल 1973. तर 1 एप्रिल 1973 ला आपल्या देशात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करण्यात आली. आपल्या देशातील वाघ जे आहे संरक्षण झालं पाहिजे, वाघाची संख्या झपाट्याने वाढली पाहिजे. त्यासाठी बघा 1 एप्रिल 1973 ला प्रोजेक्ट टायगरची सुरुवात जे आपल्या देशामध्ये करण्यात आली आणि यानुसार सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्प जे आहे आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. या प्रोजेक्टच्या अंतर्गत प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973 आणि सुरुवातीला व्याघ्र प्रकल्प होते 9, जे आता सध्या रे 58 व्याघ्र प्रकल्प जे आहे लक्षात ठेवा भारतामध्ये राहणार आहे. आता नुकतंच बघा माधव व्याघ्र प्रकल्प एमपी मधला जो आहे तो 58वा व्याघ्र प्रकल्प राहिलेला आहे. बघा सध्या जर म्हटलं 58, सुरुवातीला होते 9. महाराष्ट्रात लक्षात ठेवा रे 6 व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणजे 58 पैकी महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहे. मग हा प्रोजेक्ट आपण का बरं सुरू केला? सुरू करण्याचं कारण बघा रे सर्वात पहिला उद्देश राष्ट्रीय प्राण्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे. 2 कारण आहे, संरक्षण आणि संवर्धन करणे. नंबर 2 आहे देशातील वाघाची संख्या वाढवणे. बघा 2 कारणासाठी आपण हा प्रोजेक्ट सुरू केला, प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973 ला. एक तर सर्वात पहिले बघा राष्ट्रीय प्राणी जो आपला वाघ त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणे. नंबर 2 बघा देशातील वाघाची संख्या वाढवणे. आपल्या देशातील जे वाघ आहे या वाघांची संख्या वाढवण्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे ज्याचं नाव आहे प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973. आता व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर 58 आहे आणि 3 देशाचा राष्ट्रीय प्राणी मित्रांनो आपला वाघ होता. त्यामध्ये पहिला होता भारत, दुसरा मलेशिया आणि तिसरा बांगलादेश. वाघाचं वैज्ञानिक नाव लक्षात ठेवा पॅन्थेरा टायग्रिस हे वाघाचं वैज्ञानिक नाव राहणार आहे. इथपर्यंत बेसिक माहिती क्लिअर आहे. पुढे चला एक एक कव्हर करत चालू. सगळेच पॉईंट तुमचे जे आहे एंडिंग पर्यंत जाता जाता आपले कव्हर करत येणार. आता काही महत्वाचे फॅक्ट जे व्हेरी इम्पॉर्टंट राहणार. पहिला फॅक्ट बघा रे देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प. पहिला देशातला पहिला विचारलाय तो आहे रे जिम कार्बेट उत्तराखंड. लक्षात ठेवा जिम कार्बेट उत्तराखंड देशातला पहिला व्याघ्र प्रकल्प. आता याचं नवीन नाव आहे रामगंगा. रामगंगा नाव उत्तराखंड मध्ये लक्षात ठेवा. तर पहिला जर म्हटलं तर जिम कार्बेट उत्तराखंड देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प. जिम कार्बेट
उत्तराखंड. सर्वात मोठा बघा रे, भारतामध्ये सर्वात मोठा जर व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, भारतातला सर्वात मोठा तो आहे नागार्जुन सागर श्रीशैलम. आंध्र प्रदेशमध्ये हा आहे ते नागार्जुन सागर श्रीशैलम, भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प राहणार आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातला सर्वात पहिला तो राहिला मेळघाट. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट जो आहे तो महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प राहणार आहे. लक्ष द्या इकडं, भारतातला पहिला जिम कार्बेट, महाराष्ट्रामध्ये मेळघाट, आणि देशातला सर्वात लहान, हा देशातला आणि महाराष्ट्रातला सर्वात लहान जर विचारलं तरी लक्षात ठेवा मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प हा देशातला सोबतच महाराष्ट्रातला सर्वात छोटा सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प जो राहणार आहे तो आहे बोर व्याघ्र प्रकल्प. सर्वात मोठा नागार्जुन सागर श्रीशैलम, सर्वात लहान जर म्हटलं तर बोर व्याघ्र प्रकल्प. भारताचा पहिला आहे रे जिम कार्बेट उत्तराखंड, आणि महाराष्ट्रात पहिला होता मेळघाट अमरावती, हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प राहणार आहे. महाराष्ट्रात मेळघाट, तिकडे होता जिम कार्बेट. पुढे नेक्स्ट बघा रे, जागतिक व्याघ्र दिवस वर्ल्ड टायगर डे तो राहते 29 जुलै. तर दरवर्षी 29 जुलै नावाचा दिवस जो आहे मित्रांनो आपण लक्षात ठेवा, 29 जुलै दरवर्षी वर्ल्ड टायगर डे किंवा जागतिक व्याघ्र दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे. तो राहते 29 जुलै वर्ल्ड टायगर डे. पुढे हा महत्वाचा पॉइंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा रे, व्याघ्र प्रकल्पाचे जनक लक्षात ठेवायचा आहे. व्याघ्र प्रकल्पाचे जनक ज्यांना म्हणतो आपण टायगर मॅन ऑफ इंडिया. व्याघ्र प्रकल्पाचे जनक किंवा यांनाच बघा रे टायगर मॅन ऑफ इंडिया या नावानं ओळखलं जाते. ते व्यक्ती आहे कैलास सांकला. तर कैलास सांकलाला आपण म्हणतो बघा टायगर मॅन ऑफ इंडिया. हेच व्यक्ती आहे ज्या व्यक्तींनी बघा रे व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973 ला भारतामध्ये केलेली आहे. व्याघ्र प्रकल्प आपल्याला माहिती आहे 1 एप्रिल 1973. तर व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये सुरू करणारे कैलास सांकला यांचं मोठं योगदान आहे, म्हणून यांना टायगर मॅन ऑफ इंडिया किंवा व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून ओळखलं जाते. महत्वाचं नाव आहे कैलास सांकला, लक्षात ठेवायचं आहे. पुढे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, भारताची व्याघ्र राजधानी ती आहे रे नागपूर. आता नागपूरला का बरं दर दिला तुम्हाला माहिती आहे, नागपूरच्या आजूबाजूला जवळपास 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. जर तुम्ही महाराष्ट्रात बघा, महाराष्ट्रात टोटल 6 व्याघ्र प्रकल्प, 6 पैकी 5 विदर्भात, आणि विदर्भामध्ये नागपूरला घेरून 5 व्याघ्र प्रकल्प असल्याच्या कारणाने यालाच लक्षात ठेवायचं आपण म्हणतो भारताची व्याघ्र राजधानी ती राहणार आहे नागपूर. तर नागपूर जर म्हटलं बघा टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, भारताची व्याघ्र राजधानी ती राहणार आहे नागपूर. टायगर मॅन ऑफ इंडिया कैलास सांकला. वर्ल्ड टायगर डे 29 जुलै दरवर्षी हा वर्ल्ड टायगर डे म्हणून आपण साजरा करतो. आता भारताचा पहिला आहे जिम कार्बेट उत्तराखंड, महाराष्ट्रात पहिला होता मेळघाट अमरावती. भारतातला सर्वात मोठा नागार्जुन सागर श्रीशैलम, आणि भारतातला सर्वात लहान जर व्याघ्र प्रकल्प विचारला तर बोर व्याघ्र प्रकल्प मित्रांनो हा महाराष्ट्रातला आणि भारतातला सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. वर्ल्ड टायगर डे 29 जुलै. व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हटलं टायगर मॅन ऑफ इंडिया कैलास सांकला, आणि जर विचारलं तुम्हाला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया तर ते राहणार आहे रे नागपूर. नागपूरलाच आपण दरवर्षी बघा मोठ्या प्रमाणात वाघाची संख्या असल्या कारणाने याला आपण टायगर कॅपिटल ऑफ इंडियाचा दर्जा जो आहे नागपूरला प्रदान करण्यात आलेला आहे. ते फॅक्ट IMPM. तुम्हाला याचा पहिला कोणता, लहान कोणता, वर्ल्ड टायगर डे, टायगर मॅन, टायगर कॅपिटल, सरळ सरळ प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेले आहे. म्हणजे प्रत्येक फॅक्ट तिथे जो तुम्हाला दिलेला आहे तो महत्वाचा राहणार आहे. बघा या लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट कव्हर आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच आहे. जास्तीचा फापट पसारा जो आहे तो आपण घेत नाही. जे कामाचं आहे तुम्हाला काय विचारू शकते त्यावरच तुम्हाला आपण कव्हर करून देणार आहोत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. पुढे चला, तिसरा जो बघा रे हा एक महत्वाचा पॉईंट राहणार. बघा इथे सर्वात पहिला नेक्स्ट पॉईंट बघा व्याघ्र जनगणना. बघा 2006 पासून दर 4 वर्षांनी आपण वाघाची जनगणना करतो. तर वर्ष होतं 2006. 2006 पासून दर 4 वर्षांनी लक्षात ठेवा मित्रांनो वाघाची जनगणना केली जाते. विचारते किती वर्षांनी म्हटलं तर दर 4 वर्षांनी जे आहे ती वाघाची जनगणना केली जाते 2006 पासून, लक्षात ठेवा. आणि करणारी अथॉरिटी आहे रे NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. बघा इथे NTCA फुल फॉर्म आहे पहिल्यांदा नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. याला मराठीमध्ये बघा रे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नावाचं लक्षात ठेवायचं आहे. हे जे आहे आपलं NTCA ते आपली दरवर्षी दर 4 वर्षांनी वाघाची जनगणना करतात. किती वर्षांनी? दर 4 वर्षांनी. कोण करते रे? NTCA. फुल फॉर्म विचारते. NTCA म्हणजे होते नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. दर 4 वर्षांनी करते 2006 पासून. आता 2018च्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा रे 2967 वाघ जे आहे भारतामध्ये होते.
2018च्या जनगणनेनुसार. पण आताच बघा 2022ची नुकतीच आकडेवारी प्रकाशित झालेली आहे. यानुसार बघा आपल्याला जर विचारलं का वाघाची संख्या किती आहे तर लक्षात ठेवा रे 3682 जे आहे सध्या 2022च्या जनगणनेनुसार 2023ला 3682 वाघ जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. लक्षात घ्या इकडे 3682. तर 2022 नुसार लक्षात ठेवा 3682 वाघ जे आहे ते आपल्या इथे राहणार आहे. टॉप मध्ये बघा आता 2000 आपल्याला जर विचारलं किती राहणार आहे किती, मी तुम्हाला सांगितलं 3682 वाघ 2022च्या जनगणनेनुसार भारतामध्ये राहणार आहे. आता मध्य प्रदेशला 2018 नुसार ते 526, आता हे वाढलेले आहे ते झाले रे 785, वाढून लक्षात ठेवा 785 झालेले आहे. कर्नाटक मध्ये होते लक्षात ठेवायचं आहे 524, तर 524 वाघ आपल्याला लक्षात ठेवा कर्नाटक मध्ये 2018च्या जनगणनेनुसार होते. हे झाले आता बघा 563. उत्तराखंडला होते 442, हे वाढून झालेले आहे 560 आणि महाराष्ट्रामध्ये होते 312 जे वाढून झालेले आहे 444. म्हणजे विचार करा महाराष्ट्रात सध्या 444 वाघ आपल्या राज्यामध्ये आहे. 6 व्याघ्र प्रकल्पात लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रात 312 होते वाढून झाले 444, उत्तराखंडमध्ये होते 442 वाढून झाले 560, कर्नाटकमध्ये जुने होते 524 नव्याने आले आहे 563 आणि मध्य प्रदेशमध्ये होते रे 526 जे वाढून झाले मित्रांनो 785. तर 526 वरून बघा 785 जे आहे ते एमपी मध्ये आहे. याचा अर्थ बघा भारतात सर्वाधिक वाघ जर असणारं राज्य विचारलं तर एमपी. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प 9 व्याघ्र प्रकल्प सध्याच्या कंडिशन मध्ये एमपी मध्ये आहे 9 आणि वाघ बघा 785. सर्वाधिक जंगल असणार म्हटलं तरी एमपी, सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प एमपी 9 व्याघ्र प्रकल्प आणि सर्वाधिक वाघाची संख्या जर तुम्हाला म्हटलं तर एमपी मध्ये आहे 785 वाघ आपल्याला एमपी मध्ये आढळते. इकडे लक्ष द्या बघा टॉपचे 4 राज्य सांगतो जिथे वाघाची संख्या जास्त आहे. पहिला होता मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र. 4 आहे बघा पुन्हा सांगतो मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र. मध्य प्रदेश मध्ये आहे 785, कर्नाटक मध्ये आहे 563, उत्तराखंड मध्ये 560 आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बघा 444 वाघ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. पहिले होते 312 नव्याने जे आहे 444 झालेले आहे आणि टोटल विचारलं 3682 वाघ जे आहे ते सध्या लक्षात ठेवा 3682 वाघ आपल्या देशामध्ये राहणार आहे. आणि किती वर्षांनी तर दर 4 वर्षांनी जनगणना होते. 2006 पासून NTCA नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी एक संघटना आहे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. ही संघटना लक्षात ठेवा दरवर्षी आपली वाघाची जनगणना करण्याचं काम करते. सर्वात टॉपचे 4 राज्य मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या 4 राज्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात व्याघ्र प्रकल्प आढळणार आहे. पुढे चला हे वाघाच्या जनगणनेसंबंधी होतो. एक एक पॉईंट कव्हर करत चाललेला आहोत. आता महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहे तुम्हाला कव्हर करायचे लक्षात घ्या. महाराष्ट्रात टोटल किती व्याघ्र प्रकल्प आहे यांचा क्रम लावा. क्रम लावायला प्रश्न येते का तुम्हाला क्षेत्रफळानुसार क्रम लावा, कोणत्या जिल्ह्यात कोणता आहे त्याचा क्रम लावा. हे तुम्हाला माहित पाहिजे लक्षात ठेवायचं. याला 2-3 अँगलनं प्रश्न बनतात. बघा पहिल्यांदा सर्वात पहिले महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत सगळ्यांना माहित आहे 6 व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मित्रांनो आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आढळणार आहे. किती व्याघ्र प्रकल्प 6. आता 6 कसे लक्षात ठेवायचे क्षेत्रफळानुसार उतरता क्रम किंवा चढता क्रम विचारू शकते. तर त्या कंडिशन मध्ये बघा ट्रिक सांगतो पहिल्यांदा. ट्रिक आहे रे MTSPNB लक्षात राहिलं पाहिजे. बघा पहिल्यांदा MTSPNB पुन्हा रिपीट वाचतो बघा काय म्हटलं तुम्हाला MTSPNB. बघा पहिला यम वरून सर्वात पहिले जो येणार तो आहे रे मेळघाट. यम वरून म्हटलेला मेळघाट. टी वरून बघा तुम्हाला आहे ताडोबा. टी वरून जर म्हटलेला ताडोबा आणि अंधारी येणार आहे तो टी वरून येते ताडोबा आणि अंधारी. यस वरून लक्षात ठेवा मित्रांनो सह्याद्री. यस वरून जर म्हटलं आपल्याला सह्याद्री लक्ष द्या इकडे बघा यम वरून मेळघाट, टी वरून ताडोबा. यम वरून आहे मेळघाट, टी वरून आहे ताडोबा, यस वरून सह्याद्री. पी वरून लक्षात घ्या रे पेंच. एन वरून 2 आहे तुम्हाला नवेगाव नागझिरा. यांचं नाव कॉमन आहे त्यांचं नवेगाव नागझिरा एन. आणि बी वरून लक्षात ठेवा बी जर म्हटलं तुम्हाला बोर लक्षात ठेवायचं आहे. बी वरून तुम्हाला बोर. MTS MTS आहे ना मल्टीटास्किंग स्टाफ राहते MTS. यम वरून मेळघाट, टी वरून ताडोबा, यस वरून सह्याद्री, पी वरून आहे पेंच लक्षात घ्या. पी वरून म्हटलं तर पेंच. एन वरून लक्षात घ्या रे नवेगाव नागझिरा आणि लास्ट मध्ये आहे बोर. ट्रिक होती आपली MTSPNB. क्लिअर आहे का. आता असं का लक्षात घ्या इकडे बघा
जर कधी तुम्हाला प्रश्न आला का क्षेत्रफळानं सर्वात मोठा कोणता, क्षेत्रफळानं सर्वात लहान कोणता, क्रम लावा, तर याच प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. बघा, क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे मेळघाट, सर्वात मोठा लक्षात घ्या रे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जर कोणता तो आहे मेळघाट, आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारलं का क्षेत्रफळाने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता, तो आहे बोर. सर्वात मोठा मेळघाट, सर्वात लहान बोर. आणि जर याचा प्रश्न आला का क्षेत्रफळानुसार यांचा क्रम लावा, तर याच प्रकार आहे MTSPNB. वंसर म्हणा काय म्हणलेला, MTSPNB. यम वरून मेळघाट, टी वरून ताडोबा, एस वरून सह्याद्री, पी वरून पेंच, एन वरून नवेगाव नागझिरा, आणि लास्ट मध्ये बघा रे बोर जो आहे तो सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आपला बोर राहणार आहे. मग इथे बघा तुम्हाला जर विचारला सर्वात मोठा कोणता मेळघाट, सर्वात लहान आहे बोर, क्रम चढता किंवा उतरता कसाही असला तरी याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात ठेवता येते MTSPNB. आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या लक्षात आहे, पहिल्यांदा सर्वात पहिले मेळघाट येते रे अमरावती. विचारते का हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, मेळघाट अमरावती. ताडोबा म्हटलं तर चंद्रपूर. सह्याद्री बघा आपल्याला 4 जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. 4 कोणते, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. सा को रत्न. बघा इथे सांगतो लक्षात ठेवायचं, सा को रत्न. त्या 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आढळते म्हणून बघा सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. बघा इथे काय म्हटलेला, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. सा को रत्न. लक्षात घ्या काय म्हणलेला, सा को रत्न. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी हा येणार आहे सह्याद्री. पेंच बघा रे, पेंच येते आपल्याला नागपूर. तर नागपूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो पेंच राहणार आहे. नवेगाव, नागझिरा, गोंदिया. आणि बोर लक्षात ठेवा, बोर जो आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये राहणार आहे. तर बोर जर म्हटलं तर वर्धा, नवेगाव, नागझिरा, गोंदिया. पेंच आहे नागपूर. सह्याद्री म्हटलं तर सा को रत्न 4 ठिकाणी आहे. ताडोबा, चंद्रपूर. आणि मेळघाट जर विचारलं मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यावर तुम्हाला 2 ते 3 अँगलनं प्रश्न बनते. बघा पहिला तर एक प्रश्न बनणार आहे का खालीलपैकी 4 व्याघ्र प्रकल्प 4 जिल्हे यांच्या जोड्या लावा, का कोणत्या जिल्ह्यात कोणता व्याघ्र प्रकल्प आहे ते चुकीची जोडी ओळखा, असा प्रश्न येते. सर्वात मोठा मेळघाट, सर्वात लहान बोर, किती आहे 6 व्याघ्र प्रकल्प आपल्याला राहणार आहे. आणि जर याचा क्रम विचारला तुम्हाला लक्षात ठेवा का यांचा जर क्रम लावा क्षेत्रफळानुसार, तर MTSPNB. MTS म्हणजे ते M वरून मेळघाट, T वरून ताडोबा, S वरून सह्याद्री, P वरून आहे पेंच, N वरून नवेगाव नागझिरा, आणि B वरून आहे रे बोर. आता टोटल व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात 6. या 6 पैकी बघा रे 5 व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहे. 5 जर म्हटलं तर विदर्भात, आणि 1 लक्षात ठेवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 व्याघ्र प्रकल्प जाणार आहे. तर 6 पैकी 5 विदर्भात आणि 1 मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1च व्याघ्र प्रकल्प आहे. तर 5 विदर्भात, 1 जो राहिला तो राहिला पश्चिम महाराष्ट्रात. तर 5 राहिले विदर्भात, 1 आहे पश्चिम महाराष्ट्रात. आणि विदर्भात नागपूरच्या आजूबाजूला हे 5 व्याघ्र प्रकल्प घेरून आहे. जे नागपूरच्या बाजूला गोंदिया, इकडून चंद्रपूर, इकडून आहे वर्धा, इकडून आहे अमरावती, आणि तिकडून बघा पेंच. म्हणजे नागपूरच्या 4ही भोवताल वाघाची व्याघ्र प्रकल्प घेरून असल्याच्या कारणानेच नागपूरला आपण बघा रे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाते. आणि टायगर मॅन कैलास सांकला, आणि एक होता वर्ल्ड टायगर डे 29 जुलै जो आहे तो वर्ल्ड टायगर डे म्हणून जो आहे तो ओळखला जाते. इथे तुम्हाला होते महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती 6 MTSPNB. विदर्भात 5 आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 आहे, 1 मित्रांनो राहणार आहे. यावर बऱ्यापैकी प्रश्न येतात. जोड्या लावा, जिल्हे, त्यानुसार आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ बरोबर तुम्ही एंडिंग मध्ये बघत जा. एंडिंग मध्ये जाणार तुमचे सगळे कन्सेप्ट जे आहेत क्लिअर होत चालेल. पुढे बघा आता काही फेमस व्याघ्र प्रकल्प तुम्हाला विचारतात कोणत्या राज्यात कोणते कोणते आहे. बघा रे आता सांगितलंय भारतातला सर्वात मोठा जो होता तो आहे नागार्जुन सागर श्रीशैलम. हा भारतातला बघा रे सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प भारतातला. आंध्र प्रदेशमध्ये राहणार आहे नागार्जुन सागर श्रीशैलम, आंध्र प्रदेश. पुढे बघा बांदीपूर. बांदीपूर येते रे कर्नाटक. कर्नाटक मध्ये जो आहे तो बांदीपूर नावाचा व्याघ्र प्रकल्प कर्नाटक. तर बघा नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश, बांदीपूर आहे कर्नाटक. राजाजी आणि एक आहे जिम कार्बेट. बघा जिम कार्बेटचं नाव बदलून रामगंगा झालेलं आहे. रामगंगा म्हणा किंवा जिम कार्बेट. तर राजाजी आणि जिम कार्बेट आहे उत्तराखंड. उत्तराखंडला 2 राहणार, एक तर राजाजी आणि जिम कार्बेट उत्तराखंड. पुढे बघा रे दुधवा आणि पिलीभीत. हे दुधवा आणि पिलीभीत युपी मध्ये. तर उत्तर प्रदेशमध्ये 2 व्याघ्र प्रकल्प आहेत दुधवा आणि पिलीभीत. हा वारंवार विचारते दुधवा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये राहणार आहे. दुधवा आणि पिलीभूत कुठे म्हटलं तर उत्तर प्रदेश. राजाजी आणि जिम कार्बेट उत्तराखंड. बांदीपूर आहे कर्नाटक. आणि भारतातला सर्वात मोठा नागार्जुन सागर श्रीशैलम मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला, तो जो येणार आहे तो आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये येणार आहे. पुढे एमपी मध्ये बघा रे टोटल 9 व्याघ्र प्रकल्प एमपी मध्ये राहणार आहे. सर्वात जास्त जर कुठे आहेत एमपी 9. त्यातले फेमस बघा, पहिला आहे पन्ना, त्यानंतर सातपुडा, त्यानंतर बांधवगड. एक आता आलाय माधव, नव्याने आलेला आहे माधव. लक्षात ठेवा पन्ना, सातपुडा, बांधवगड आणि माधव 4 आहे. कोणत्या म्हणाला? पन्ना, सातपुडा, बांधवगड, माधव. मेन महत्वाचे 4 एमपी मध्ये आहे. टोटल 9 आणि महत्वाचे किती आहेत? 4. त्यात पन्ना, सातपुडा, बांधवगड आणि माधव. पुढे राजस्थानचे 2 तर लक्षात ठेवा बघा रे. रणथंबोर हा फेमस आहे. रणथंबोर तुम्हाला वारंवार विचारतो. राजस्थान मधला सर्वात फेमस व्याघ्र प्रकल्प रणथंबोर राहणार आहे. रणथंबोर आणि एक आहे रामगड विजधारी. 2 लक्षात ठेवा. रणथंबोर आणि रामगड विजधारी म्हटलं तर राजस्थान. रणथंबोर आणि रामगड विजधारी. पुढे बघा सुंदरबन आणि बक्सा 2 आहे बघा. सुंदरबन आणि बक्सा पश्चिम बंगाल. तर पहिला होता सुंदरबन, दुसरा आहे बक्सा. सुंदरबन आणि बक्सा म्हटलं तर पश्चिम बंगालला 2 व्याघ्र प्रकल्प राहणार आहे. सुंदरबन आणि बक्सा. इंद्रावती बघा रे. इंद्रावती म्हटलं तर छत्तीसगड. छत्तीसगडला नवीन आलेला आहे इंद्रावती छत्तीसगड. पेरियार केरळ. पेरियार जर म्हटलेला केरळ. इंद्रावती छत्तीसगड. पेरियार आहे केरळ. त्यानंतर आहे नामदप्पा पक्के पागा. बघा ऐकताय नामदप्पा आणि पक्के पागा म्हणून ओळखला जाते. एक पहिला नामदप्पा पक्के पागा अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश मध्ये 2 आहे. पहिला नामदपा, त्यानंतर पक्के पागा. नामदपा आणि पक्के पागा दोन्ही लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश मध्ये येणार आहे. पहिला होता नामदपा, दुसरा आहे पक्के पागा. वाल्मिकी विचारला तर बिहार. बिहार मध्ये वाल्मिकी राहणार आहे. आणि आसाम मध्ये बघा काझीरंगा, मानस आणि ओरंग. 3 विचार तुम्हाला कोणते कोणते आहे बघा. सर्वात पहिले आसाम मध्ये काझीरंगा, त्यानंतर मानस आणि ओरंग. तर काझीरंगा, मानस आणि ओरंग 3ही आसाम मध्ये राहणार आहे. पहिला काझीरंगा, दुसरा आहे मानस, तिसरा ओरंग आसाम मध्ये आहे. ते काही फेमस व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा. सांगतो पुन्हा बघा रे. नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश. सर्वात मोठा जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नागार्जुन सागर श्रीशैलम. बांदीपूर कुठे आहे? कर्नाटक. कर्नाटकला लक्षात ठेवा. बांदीपूर जर म्हटलं तर कर्नाटक. राजाजी उत्तराखंड. राजाजी जर म्हटलं त्याला उत्तराखंड. दुधवा आणि पिलीभीत 2 आहे. पहिला होता दुधवा, त्यानंतर पिलीभीत यूपी. तर यूपी मध्ये 2 राहणार आहे दुधवा आणि पिलीभीत यूपी. मध्य प्रदेशला 3 आहे. पहिला आहे पन्ना, त्यानंतर सातपुडा, त्यानंतर बांधवगड. पन्ना, सातपुडा, बांधवगड. पहिला होता पन्ना, दुसरा आहे सातपुडा, तिसरा आहे बांधवगड एमपी. रणथंबोर रामगड विजधारी राजस्थान. इंद्रावती छत्तीसगड. पेरियार आहे केरळ. पक्के बागा आणि नामदपा विचारते. पक्के बागा, नामदपा अरुणाचल प्रदेश. वाल्मिकी बिहार. आणि आसाम मध्ये 3 आहे काझीरंगा, मानस आणि ओरंग. आसाम जे फेमस आहे 3 लक्षात ठेवा रे. काझीरंगा, मानस आणि ओरंग हे काही महत्वाचे व्याघ्र प्रकल्प जे आहे भारतातल्या काही राज्यातले राहणार आहे. हे सिंपल बघा. खूप सेंट्रल लेवलच्या एक्झाम वगैरे राहिला त्यावेळेस हे प्रश्न पडतात. रेल्वे झालं, एसएससी झालं, एसएससी जीडी यासारख्या एक्झामला, तलाठी यासारख्या एक्झामला तुम्हाला बघा सेंट्रल टीसीएस आयबीपीएस कंडक्ट करताना भारतातले काही फेमस व्याघ्र प्रकल्पावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर माहित पाहिजे कोणते भारतातले फेमस किंवा नव्याने आलेले व्याघ्र प्रकल्प आहे. आता काही जे आहे नव्याने आता नुकतेच जाहीर झालेले व्याघ्र प्रकल्प आहे बघा रे. नवीन करंट अफेअर मध्ये आपल्याला माहित असायला पाहिजे का नवीन कोणते कोणते व्याघ्र प्रकल्प जे आहे नव्याने आता जाहीर झालेले आहे. बघा पहिला पॉईंट इथे 54वा जो होता रे बघा वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. वीरांगना दुर्गावती जो छत्तीसगडचा आलेला आहे. लक्षात ठेवा छत्तीसगड मध्ये नवीन 2 आलेले आहेत. त्यापैकी एक होता वीरांगना दुर्गावती, एक आहे रे गुरु घासीदास. बघा 2 आहे. पहिला वीरांगना दुर्गावती, त्यानंतर गुरु घासीदास. हे दोन्ही व्याघ्र प्रकल्प छत्तीसगडला आलेले आहे नव्याने. तर पहिला वीरांगना दुर्गावती, एक आहे गुरु घासीदास आणि तिथे बघितला इंद्रावती. तर इंद्रावती, वीरांगना दुर्गावती आणि एक होता गुरु घासीदास. 3ही लक्षात ठेवा छत्तीसगड मध्ये राहणार आहे. पुढे तर 54वा आहे रे वीरांगना दुर्गावती छत्तीसगड. 55 बघा ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प. ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प राजस्थान. राजस्थानला हा व्याघ्र प्रकल्प नव्याने आलेला आहे. ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प राजस्थान. रणथंबोर राजस्थान विचार तुम्हाला.
रणथंबोर कुठचा फेमस आहे? रणथंबोर राजस्थान. आता इथे नवीन आला रे धौलपूर करोली व्याघ्र प्रकल्प राजस्थान. तर राजस्थानमध्ये धौलपूर करोली व्याघ्र प्रकल्प. 56वा बघा रे गुरु घासीदास. आता सांगितलंय गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड. छत्तीसगडला मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प जो आहे तो छत्तीसगडला राहणार आहे. हा होता 56वा. पुढे 57 बघा रे रातापानी. रातापानी तुम्हाला विचारते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर एमपी. एमपी मध्ये लक्षात ठेवा रातापानी जो आहे तो नव्याने आलेला आहे. तर एमपी मध्ये रातापानी व्याघ्र प्रकल्प जो होता आपला 57वा. आणि 58वा लक्षात ठेवा मित्रांनो माधव व्याघ्र प्रकल्प एमपी मध्ये नव्याने आलेला आहे. करंट मध्ये हा डाटा तुम्हाला माहित पाहिजे. काय होते करंट मध्ये व्याघ्र प्रकल्प नवीन नवीन सरकार घोषित करते. मग ते प्रत्येक राज्यातला कोणत्या राज्यातला आहे, का बरं आला, कितव्या नंबरचा आहे, त्या राज्यात संख्या किती तर माहित पाहिजे. बघा इथे माधव जो आहे तो 58वा करंट अफेअर मधल्या चर्चेतला व्याघ्र प्रकल्प राहणार आहे. 58वा माधव व्याघ्र प्रकल्प एमपी मध्ये. म्हणजे बघा एमपी मध्ये नव्याने 2 वाढले आहे. बघा 2 पहिले आहे रातापानी सर्वात पहिले आणि माधव. तर रातापानी आणि माधव 57 आणि 58वा. पहिला होता रातापानी, दुसरा आहे माधव. 57 आणि 58 दोन्ही एमपी मध्ये जे आहे ते नव्याने आलेले आहे. म्हणून बघा सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असणारं राज्य त्या एमपी. सर्वाधिक एमपी मध्ये तुम्ही विचार करा सर्वात जास्त म्हणजे 9 जे आहे ते व्याघ्र प्रकल्प एमपी मध्ये राहणार आहे. आणि टोटल बघा रे 785 वाघ. लक्षात घ्या इकडे बघा 785 वाघ आपल्याला एमपी मध्ये आढळते. 785. कर्नाटक 563 आहे, उत्तराखंड 560, महाराष्ट्रात 444. तर 444 वाघ जे आहे ते महाराष्ट्रात आहे. समजलं आहे ना. आणि सर्वाधिक जर म्हटलं एमपी मध्ये 785. भारतात मी सांगितलंय 2022च्या जनगणनेनुसार भारतात 3682 वाघ जे आहे ते भारतामध्ये होते. त्यापैकी सर्वाधिक 785 वाघ एमपी मध्ये आहे. व्याघ्र प्रकल्प 9 आणि 9 मध्ये बघा रे 2 नव्याने आलेले आहे. पहिला होता रातापानी. लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला म्हटलं तर रातापानी. आणि दुसरा माधव व्याघ्र प्रकल्प जो 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. ते नव्याने काही अपडेट केलेले व्याघ्र प्रकल्प जे आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मी तुम्हाला पहिले सांगितलंय करंट अफेअर आणि स्टॅटिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ आता स्टार्टिंग पासून एंडिंग पण तुम्ही बघत या कसाही प्रश्न व्याघ्र प्रकल्पावर आला कव्हर होते. मग प्रॉपर पहिल्या वेळेस आपण त्याची बेसिक माहिती घेतली. मग सर्वात मोठे फॅक्ट जीकेचे कोणते आहेत जसं वर्ल्ड टायगर डे 29 जुलै, टायगर मॅन कैलास सांगला. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण बघा टायगर कॅपिटल कोणती आहे तर नागपूर आहे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. सर्वात पहिला तर जिम कार्बेट आहे. मोठा होता नागार्जुन सागर श्रीशैलम. लहान मध्ये बोर तो फॅक्ट. मग बघितलं आपण जनगणना सुद्धा आपण पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्याची जनगणना कशी होती काय होती ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आलो आपण फेमस व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात किती आहे. महाराष्ट्रात 6 होते. एमटीएस पीएनबी भारतातले फेमस. आणि नव्याने 2 आले आहे. 57 आणि 58वा व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा. 57वा रातापानी व्याघ्र प्रकल्प जो 57वर आलेला आहे. आणि लास्ट मध्ये बघा 58वा व्याघ्र प्रकल्प जर तुम्हाला म्हटलं माधव व्याघ्र प्रकल्प एमपी. टोटल 9 785 व्याघ्र जे आहे त्याला आपल्याला एमपी मध्ये आढळते. क्लिअर आहे का. तर या प्रकारे लक्षात घ्या हे जे आहे व्याघ्र प्रकल्प नवीन वाले आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 58वा जर तुम्हाला विचारला 58वा होता माधव व्याघ्र प्रकल्प एमपी. तर या प्रकारे मित्रांनो बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण व्याघ्र प्रकल्पाचा सगळा डाटा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आणखी कशावर व्हिडिओ पाहिजे असत नवीन टॉपिक तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा का आम्हाला या टॉपिकला व्हिडिओ पाहिजे आहे. या टॉपिकला तुम्ही व्हिडिओ उपलब्ध करून द्या. आम्ही नक्कीच प्रयत्न करू का तुम्हाला त्या टॉपिकला व्हिडिओ उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.